विषारी दारूमुळे अनेकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कर्नल सिंग विरखाच्या घरावर अखेर महापालिकेनं हातोडा चालवलाय। विरखा फुगेवाडीमधल्या संजय नगरमधल्या घरातूनच त्याच्या दारूचा गुत्ता चालवत होता। अखेर महापालिकेनं त्यावर हातोडा चालवलाय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 20हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेले। या दारूकांडातील दारू विक्रेता आरोपी कर्नल सिंग विरखा याच्या घरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं हातोडा चालवलाय। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमधल्या संजय नगर परिसरात अत्यंत छोट्या गल्लीत विरखा त्याच्या घरातून दारूचा गुत्था चालवायचा। याच घरावर महापालिकेनं हातोडा चालवलेला आहे। या कारवाई दरम्यान महापालिकेला मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलंय। अत्यंत अरुंद गल्ल्यांमुळे ही कारवाई करताना महापालिकेला मोठी अडचण आली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं ब्रेकर आणि मजुरांच्या सहाय्यानं अखेर विरखाचं घर पाडलंय। विषारी दारू पुरवठा करणाऱ्या कर्नल सिंग विरखा याच छोट्या गल्लीतून पुढे गेल्यानंतर असलेलं 2 मजली अनधिकृत घर जे आहे ते महापालिकेकडून पाडण्यात येत आहे। अक्षरशः गल्ली छोटी असल्यामुळे या ठिकाणी मोठे जे मशिनरी आहे ते आणणं अवघड जात होतं। त्याचमुळं या ठिकाणी कारवाई जी आहे ती मजुरांच्या आणि ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात आली आणि हे 2 मजली घर जे आहे ते सकाळपासून पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे सगळ्या अडचणीच आहे, इथं कुठल्याही मशिनरी येऊ शकत नाही। तथापि या छोट्या कटरच्या माध्यमातून आणि लेबरच्या सहाय्याने आपण ही कारवाई करतोय। पहिल्यांदा आपण या ठिकाणचे पत्रे काढतोय आणि त्यानंतर इथला फ्लोअर हे निष्कासित केल्यानंतर खालचा पूर्ण पोर्शन काढणार आहोत। फुगेवाडी येथील संजय नगरमध्ये विरखा गेली 40 वर्ष बेकायदेशीरपणे हातभट्टी दारूचा अड्डा चालवायचा। या कारवाईसाठी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली। या कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या अनुषंगाने आम्ही परिसरातील सर्व नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि आवश्यक बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांचा या कारवाईला सपोर्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। विरखानं विकलेल्या विषारी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले। विरखाच्या अवैध गुत्थ्याविरोधात अनेकदा नागरिकांनी तक्रार करूनही पोलीस प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आज इतक्या जणांना आपला जीव गमवावा लागलाय। विषारी दारू विक्री करणाऱ्या कर्नल सिंग विरखा याचं घर अखेर जमीनदोस्त झालेलं आहे। मात्र केवळ एवढ्यावरच न थांबता या प्रकरणामध्ये आणखी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणामधला मुख्य आरोपी असलेल्या योगेश वानखेडे याच्या घरावरही अशा पद्धतीनं हातोडा चालणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।